आनंदाची गोष्ट आहे, कारण आपण साऱ्यांनी पाहिलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उद्धवसाहेब आक्रमकपणे प्रचार करत होते आणि देशामध्ये असं म्हटलं जाते की उद्धवसाहेब, माननीय शरद पवार साहेब आणि माननीय राहुल गांधीजी यांनी ज्याप्रमाणे प्रचार केला, ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष, या देशाचे पंतप्रधान, या देशाचे गृहमंत्री यांच्या उणीवांवरती बोट ठेवलं, त्याचबरोबर अत्यंत प्रखरपणे त्यांच्या प्रत्येक भूमिकेवरती त्यांनी प्रहार केले. जे चुकीच्या पद्धतीने जे केलं जात होतं त्याच्यावरती त्यांनी चिरफाड केली आणि मोदींना 400 पारपासून रोखण्याचं काम या तीनही लोकांनी महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांच्या बरोबर केलं. आणि म्हणून उद्धवसाहेबांना ह्या विधानसभेतील प्रचाराची धुरा दिली आहे असा काँग्रेस हायकमांडने निर्णय घेतला आणि तो योग्य आहे असं मला वाटतं. ठाकरे गटाची कुठे ना कुठे अशी अपेक्षा होती की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावा, ते पूर्ण होऊ शकले नाही. एक लक्षात ठेवा की इच्छा प्रत्येक पक्षाची असायलाच पाहिजे, कारण उद्धवसाहेब हे आमचं बाळासाहेब दैवत होते. बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, ठाकरे कुटुंबियाचे आहेत आणि आमचं आशास्थान आहे, श्रद्धास्थान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि उद्धवसाहेब जर मुख्यमंत्री झाले तर कोणाला नको आहे. पण त्यांनी स्वतः जाहीर केलं की महाविकास आघाडी एकत्र बसून जो निर्णय घेईल तो आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ. त्यामुळे हा वादाचा मुद्दा असता कामा नये आणि उद्धवसाहेबांच्या बाबतीत महाराष्ट्रातील जनतेला जे प्रेम आहे, आपल्या घरातला माणूस अशी उद्धवसाहेबांची प्रतिमा आहे, ती मला वाटते नक्कीच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला विजयापर्यंत नेऊ शकते. केवळ मतांसाठी व बोर्डाच्या निर्णयाला पाठिंबा जर कुणी देत असेल तर त्यांचा आम्ही कठोरतेने विरोध करू असं प्रकाश महाजन म्हणत आहेत. आपल्या पक्षावर त्यांना टीका केली की बोर्डाच्या निर्णयाला शिवसेना कुठेतरी पाठिंबा देते, भूमिका स्पष्ट करत नाही. कुठल्या कोर्टाच्या निर्णय? वक्फ बोर्ड. बघा, हा पक्षाचा विषय आहे. या बाबतीतल्या ज्या प्रतिक्रिया आहेत, मतं आहेत, ती व्यक्त आदरणीय उद्धवसाहेब करतील, ते आमचे पक्षप्रमुख आहेत आणि पक्षाची भूमिका तेच ठरवतात. तेव्हा मी या विषयावरती बोलणं उचित होणार.